ತುಮಕೂರು ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಲ್ಲಿ ಈಗ ಸಂಘಟನ್ ಅಭಿಯಾನದ ಕಾವು ಏರಿದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷವನ್ನ ಬೇರು ಮಟ್ಟದಿಂದ ಬಲಪಡಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಎಐಸಿಸಿ ಹೊಸ ತಂತ್ರಕ್ಕೆ ಕೈ ಹಾಕಿದೆ. ಈ ಕುರಿತು ಎಐಸಿಸಿ ವೀಕ್ಷಕಿ ಸಂಗೀತಾ ಬೇನಿವಾಲ್ ನೀಡಿರುವ ಪ್ರಮುಖ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲಿದೆ. As very most important program of our party, Sangathan Sanjay. Friends, under leadership of our Honorable National President, Shri Mallikarjun Kharge, Leader of Opposition, Shri Rahul Gandhi ji, and General Secretary Organization, Shri K.C. Venugopal. This program is launched to strengthen the party at a grassroots level across the India. ಇನ್ಮುಂದೆ ಕೇವಲ ಶಾಸಕರು ಅಥವಾ ಮಂತ್ರಿಗಳ ಶಿಫಾರಸ್ಸಿನ ಮೇಲೆ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರ ಆಯ್ಕೆ ನಡೆಯಲ್ಲ. ಬದಲಾಗಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮತ್ತು ಮುಖಂಡರೆಲ್ಲರಿಗೂ ಒಪ್ಪಿಗೆಯಾಗುವ ನಾಯಕನನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲು ಎಐಸಿಸಿ ಸಂಘಟನ್ ಅಭಿಯಾನ್ ಕೈಗೆತ್ತಿಕೊಂಡಿದೆ. पूरी तरह से डेमोक्रेटिक तरीके से हमारा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बनेगा. इससे आम वर्कर है उसे भी मौका मिल पाएगा डिस्ट्रिक्ट में प्रेसिडेंट के रूप में काम करने का. बहुत अच्छी राहुल गांधी जी की और हमारे सीनियर लीडर्स की सोच है कि सबको मौका मिल सके. और उसके अलावा ग्राउंड लेवल पर कौन ऐसा सीनियर है, कौन ऐसा वर्कर है, कौन ऐसी वुमन है जो अच्छा काम करती है पर आज तक कहीं उसको कोई प्लेटफॉर्म नहीं मिल पाया. ऐसे लोगों का भी नाम हम इस डिस्ट्रिक्ट से लेकर जाएंगे और ऑल इंडिया कांग्रेस कमेटी में हमारे सीनियर लीडर्स को भी. लगभग आज 6th डे है, लगातार उत्तर में 11 असेंबलीज हैं. हमने सब पे विजिट किया, हम ब्लॉक्स तक भी गए और लगभग जो भी कांग्रेस के वर्कर्स और सीनियर्स हैं उनसे मेरी यहाँ पर मुलाकात हो गई है और मैंने सबके व्यूज भी लिख लिए हैं और अभी भी जो बताएगा उनके व्यूज लिखते हुए अपनी रिपोर्ट तैयार करूँगी और एक निष्पक्ष जो है वो रिपोर्ट तैयार करते हुए हाई कमान और आला कमान को हम सौंपेंगे और फिर हमारा वहाँ पर दिल्ली में 1-on-1 इंटरेक्शन होगा. एवरी कैंडिडेट ತುಮಕೂರು ಜಿಲ್ಲೆಯ 11 ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲೂ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಅಭಿಪ್ರಾಯ ಸಂಗ್ರಹಿಸಲಾಗುತ್ತಿದ್ದು, ಈಗಾಗಲೇ 25ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮಂದಿ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಆಗಸ್ಟ್ 14ರವರೆಗೆ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಲು ಅವಕಾಶವಿದೆ. ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಲು ಅರ್ಹತೆಗಳೇನು? ಕನಿಷ್ಠ 5 ವರ್ಷ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿರಬೇಕು. ಪಕ್ಷದ ಸಿದ್ಧಾಂತಗಳಿಗೆ ಬದ್ಧವಾಗಿರಬೇಕು. ವಯಸ್ಸು 55 ವರ್ಷದೊಳಗಿರಬೇಕು. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರವಿದ್ದರೂ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಸೂಕ್ತ ಸ್ಥಾನಮಾನ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಎಂಬ ಬೇಸರ ನಮಗೂ ತಿಳಿದಿದೆ. ಹೊಸ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರ ನೇಮಕದ ನಂತರ ನಿಗಮ ಮಂಡಳಿಗಳ ನೇಮಕ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಆರಂಭವಾಗಲಿದೆ ಎಂದು ವೀಕ್ಷಕಿ ಸಂಗೀತಾ ಬೇನಿವಾಲ್ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. एआईसीसी ऑब्जर्वर्स को डिफरेंट स्टेट्स एंड डिफरेंट डिस्ट्रिक्ट से सेंड किया जाता है और 7 days की ये प्रोसेस होता है जिसमें विभिन्न असेंबली में ब्लॉक लेवल पर ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಲು ಅರ್ಹತೆಗಳೇನು? ಕನಿಷ್ಠ 5 ವರ್ಷ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿರಬೇಕು. ಪಕ್ಷದ ಸಿದ್ಧಾಂತಗಳಿಗೆ ಬದ್ಧವಾಗಿರಬೇಕು. ವಯಸ್ಸು 55 ವರ್ಷದೊಳಗಿರಬೇಕು. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರವಿದ್ದರೂ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಸೂಕ್ತ ಸ್ಥಾನಮಾನ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಎಂಬ ಬೇಸರ ನಮಗೂ ತಿಳಿದಿದೆ. ಹೊಸ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರ ನೇಮಕದ ನಂತರ ನಿಗಮ ಮಂಡಳಿಗಳ ನೇಮಕ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಆರಂಭವಾಗಲಿದೆ ಎಂದು ವೀಕ್ಷಕಿ ಸಂಗೀತಾ ಬೇನಿವಾಲ್ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. तो वो फॉर्म लेकर सबमिट करवाता है. उसके बाद यहाँ के बाद 5 से 7 दिन का प्रोसेस हम लोग खुद बैठ कर उस फॉर्म से सारी डिटेल हमारे पास आ जाती है. राउंड की रिपोर्ट हम खुद लेते हैं 7 days का और ज़्यादा से ज़्यादा 1-on-1 इंटरेक्शन पर हम बिलीव करते हैं. मीटिंग्स की जगह 1-on-1 इंटरेक्शन हमारा ज़्यादा होता है जिससे जो बात होती है वो सामने आ जाती है कि कौन डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट नेक्स्ट होगा.
कई स्टेट्स में लॉन्च हो चुका है और संगठन सृजन से कई सारे स्टेट्स में डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट हमारे बन भी चुके हैं। मैं खुद उत्तराखंड, बिहार और महाराष्ट्र में इससे पहले संगठन सृजन अभियान ऑब्जर्वर बनकर गई। राहुल गांधी जी का स्पष्ट मैसेज है कि जो ऑब्जर्व कर पैनल में नाम लेकर आएंगे, उन पैनल में से ही कोई डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बन जाए। पहले भी ऐसा ही हुआ है और अब भी ऐसा होगा। जो भी स्टेट में, जो भी डिस्ट्रिक्ट में सीनियर लीडर्स होंगे, उनकी ओपिनियन भी फोन से या 1-to-1 इंटरेक्ट से मैंने ली है। और अभी और मैं रिपोर्ट बनाने से पहले सारे एमएलएस, एमपी, सीनियर सबसे उनकी भी बात करूंगी। उनका क्या कैंडिडेट है वो भी हम रिपोर्ट लेंगे और ग्राउंड पर जो वर्कर्स ने कहा है वो रिपोर्ट हम लेकर अपना पैनल बनाएंगे और उसी पैनल के बाद डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट डिसाइड होगा।